नमस्कार, मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण साध्या सरळ प्लेन कापडपासून आकर्षक आणि फॅशनेबल बेबी जंपसूट बनवूयात। तर चला जंपसूट बनवायला सुरुवात करूयात। इथे आपण डबल कापड घेतला आहे। आता आपण कापडची उंची मोजून घेऊया। कापडची उंची आहे 9.5 इंच आणि रुंदी आहे 6.5 इंच। आपल्याला रुंदी 6.5 इंच घ्यायची, म्हणजेच हा चेस्टचा भाग आहे 6.5 इंच। शोल्डर आहे 4 इंच। मी तो 4 इंचवरती टिक करून घेते। गळा आहे 2 इंच। मी गळा रुंदी 2 इंच मोजून घेतली आणि टिकही केली। गळा 3 इंच। मुंडा आहे 3.5 इंच। 3.5 इंचवरती आपण टिक करून घेऊया। मी ते 3.5 इंचवरती टिक करून घेतली। आता आपण स्केलने लाईन मारून घेऊया। मी गळ्याच्या साईडला लाईन मारून घेतली। मुंड्यालाही आपण टिक केलेला आहे, त्या ठिकाणी आपण लाईन मारून घेऊयात। इथे आपण लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण गळ्याला आणि मुंड्याला आकार देऊन घेऊयात। मी इथे डबल कापड यूज करत आहे। मी इथे मागचा पार्ट कट करून घेते। आता आपण गळा आखून घेऊयात। मी इथे गळ्याला गोल आकार देऊन घेतला आहे। मागच्या बाजूचा गळा मी 3 इंच घेत आहे। मी इथे मुंड्यालाही आकार देऊन दिलेला आहे। आता आपण कट करून घेऊया। मी इथे दोघं भाग ओपन घेतलेले आहेत। इथे मी मुंडा कट करून घेतलाय। आता गळ्याचा आकार कट करून घेऊया। आपण इथे 1 वर्षाच्या मुलीसाठी बेबी जंपसूट बनवत आहोत। 1 वर्षाच्या मुलीसाठी हे माप आहे। इथे आपण गळाही कट करून घेतला आहे आणि मुंडाही कट करून घेतलेला आहे। आता आपण असाच दुसरा कापड घेऊयात। इथे मी फ्रंट साइड कट करून घेते। तोच कापड ठेवून आपल्याला फ्रंट साइड कट करून घ्यायची। गळा आणि मुंडा कट करून घेऊयात। ही जंपसूट बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे। इथे आपण गळा आणि मुंडा कट करून घेतलाय। आपल्या टॉपच्या दोघेही बाजू रेडी झाल्या आहेत, फ्रंट साइड आणि बॅक साइड। वरची जी साइड पॅक आहे ती कट करून घेऊयात। मी इथे वरची बाजू पॅक होती माझी, ती कट करून घेतलेली आहे। शोल्डरची आपल्याला टॉपचा मागचा भाग काढून घ्यायचा आहे। मी इथे मागचे 2 पार्ट काढून घेतलेले आहेत। आता आपण इथं अर्धा इंच गळा वाढवून घेऊयात। पुढचा गळा मी 3.5 इंच घेते आणि मागचा गळा 3 इंच। अर्धा इंचवरती मी टिक करून घेतली। आता आपण आकार देऊन घेऊयात। इथे मी आकार देऊन घेतलाय। गळा कट करून घेऊयात। जो वाढवलेला गळा आहे आपण तो, इथे आपण पुढचा जो अर्धा इंच गळा वाढवलेला होता तो कट करून घेतलाय। आपला हा पुढचा भाग रेडी झालेला आहे। अशा प्रकारे आपले फ्रंट साइड आणि बॅक साइड रेडी झालेली आहे। आता आपण हे साइडला ठेवून देऊयात। इथे मी पॅन्टीसाठी कापड घेतला आहे। इथे मी 4 पदरी कापड घेतलेले आहेत, म्हणजे 4 कापड घेतलेले आहेत। बघू शकता तुम्ही। मी इथे ओपन चौघही साइड ओपन घेतलेले आहेत कापडच्या। इथे आपल्याला वरच्या साइडला अशा प्रकारे टॉपचा कापड ठेवून द्यायचा आहे।
टिक करून घ्यायची अगदी परफेक्ट मापावरती। आता आपण उंची मोजून घेऊयात। इथे आपण अगदी परफेक्ट मापावरती टिक करून घेतलेली आहे। बघू शकता आपल्याला टॉपचं आणि पॅन्टीचं माप अगदी परफेक्ट घ्यायचं आहे। आता आपण जो वरचा टॉपचा भाग आहे तो साईडला ठेवून देऊयात आणि उंची मोजून घेऊयात। मी पॅन्टीची उंची 9 इंच घेते। अर्धा इंच खाली फोल्डमध्ये जाणार आहे आणि अर्धा इंच वरती शिलाईमध्ये जाणार आहे। हे बघा 9.5 इंच घेतलेलं आहे आणि अर्धा इंच आपलं वरती फोल्डमध्ये जाणार आहे। पूर्ण पॅन्टीची उंची आहे 9 इंच। मी इथं 9.5 इंच वरती टिक केलेलं आहे। वरती अर्धा इंच शिलाईमध्ये जातं। आता आपण खालच्या साईडने 3 इंच घेणार आहोत। ही पॅन्टीची खालची साईड आहे। 3 इंच वरती मी टिक करून घेतली आहे। आता आपण इथं लाईन मारून घेऊया आणि जी वरती टिक केलेली तिथूनही आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची। मी इथे लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण हा पायाचा भाग मोजून घेत आहोत, म्हणजेच पायाचा बॉटम मोजून घेतलेला आहे। आता आपण क्रॉस लाईन मारून घेऊया। मी इथे क्रॉस लाईन मारून घेतलेली आहे। इथं आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। इथे आपल्याला हलका गोल आकार देऊन घ्यायचा आहे। अशा प्रकारे आता आपण हे कट करून घेऊयात। इथंही बघा वरच्या साईडला अर्धा इंच आणि खालच्या साईडला अर्धा इंच आपलं 1 इंच फोल्डमध्ये जातं, म्हणून उंचीमध्ये आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं असतं। आता आपण कट करून घेऊयात। आपला हा बेबी जंपसूट खूप कमी कापडमध्ये तयार होतो। इथे आपण क्रॉस कट करून घेऊयात। आपल्याला हे थोडं क्रॉस कट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण कट करून घेतलंय। अर्धा इंच आपल्याला पॅन्टीच्या खालच्या साईडने फोल्ड करायचं आहे आणि अर्धा इंच वरच्या साईडने, म्हणून आपण 1 इंच इथं वाढवून घेतलेला आहे। इथे आपण 4 भाग घेतलेले आहेत। मी इथे पाइपिंग करून घेणार आहे पॅन्टीच्या साईडला, म्हणून 4 भाग ओपन घेतलेले आहेत। आता आपण या साईडला पाइपिंग करून घेऊयात। आता आपण जे भाग ओपन घेतलेले आहेत तिथे लावण्यासाठी पाइपिंग कट करून घेऊया, म्हणजे पाइपिंगसाठी कापड कट करून घेऊयात। मी इथे ब्लॅक कलरची पाइपिंग बनवणार आहे। मी इथे ब्लॅक कलरचा कापड घेतलेला आहे। इथे मी कापड सरळ कट करून घेतला आहे। 1 इंच वरती आपल्याला टिक करायची। मी 1 इंचची पट्टी कट करून घेते। मी जरा मोठीच पाइपिंग घेणार आहे। इथे 1 इंच वरती मी टिक करून घेतलेली, तिथे मी लाईन मारून घेते। हे बघा इथे लाईन मारून घेतलेली आहे। अशा आपण 2 पट्ट्या कट करून घेणार आहोत पॅन्टीच्या दोघं साईडला लावण्यासाठी। आपली ही एक पट्टी तयार झालेली आहे। अशाच प्रकारे आपण दुसरी पट्टी ही तयार करून घेऊयात। तुम्हाला जर पाइपिंग लावायची नसेल तर तुम्ही जे मी कापड ओपन घेतलेले आहेत साईड 4 त्या तुम्ही बंद बाजूने घ्यायच्या। इथे दोघही साईडला लावायच्या पट्ट्या पाइपिंगच्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला दाखवते। अशा प्रकारे आपल्याला पॅन्टीला पाइपिंग करून घ्यायची आहे। दोघही पट्ट्या मी कट करून घेतल्या आहेत। मी ते टॉपच्या मुंड्यालाही पाइपिंग लावणार आहे। दोघं बाजूला मी मुंड्याला ब्लॅक कलरची पाइपिंग लावून घेणार आहे। त्यासाठी मी 1-1 इंचची पट्टी कट करून घेते।
सेम पद्धतीने आपल्याला 1 इंचवरती टिक करायची आणि लाईन मारून कट करून घ्यायचे। इथे मी 2 पट्ट्या कट करून घेते। मी इथे मुंड्याला पाइपिंग बनवून घेते। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार लेसही लावू शकता किंवा प्लेनही ठेवू शकता। अशा प्रकारे मी दोघही पट्ट्या कट करून घेतल्या आहे। मुंड्याला लावण्यासाठी पट्ट्या ही रेडी झालेली आहे। आता आपण हा कापड साईडला ठेवून देऊयात। मी इथे मागचा भाग घेतलेला आहे। मागच्या भागाला आपण काज बटन पट्टी लावणार आहोत। मी इथे 1 इंचची बटन पट्टी कट करून घेतली, काज बटन पट्टी। आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊयात, गळ्याच्या पट्ट्या लावून घेऊयात आणि मग काज बटन पट्टी लावूयात। मी इथे पट्ट्या जोडून घेते। इथे मी टॉपचे शोल्डर जोडून घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपल्याला टॉपचं शोल्डर जोडून घ्यायचं आहे। मी इथे डबल टिक मारून घेते। इथे मी टॉपचं शोल्डर जोडून घेतलेलं आहे। आता आपण गळा तयार करून घेऊयात। मी इथे 1 इंचची पट्टी कट करून घेतलेली आहे आणि डबल पट्टीचा मी गळा तयार करून घेते। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गळ्याला टिप मारून घ्यायची। मी इथं पूर्ण गळा जोडून घेतलेला आहे। मी इथे गळ्याला रेड कलरची पट्टी जोडून घेत आहे। तुम्ही ब्लॅक कलरची पट्टी देखील जोडून घेऊ शकता किंवा पाइपिंग देखील करून घेऊ शकता। हे बघा, अशा प्रकारे आपण पट्टी जोडून घेतलेली आहे। आता आपण खाचे पाडून घेऊयात। खाचे पाडल्यामुळे जो आपला गळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित येतो। आपल्याला शिलाई जिथं टाकलेली त्याच्या आतच खाचे पाडायचे आहेत। अशा प्रकारे मी पूर्ण गळ्याला खाचे पाडून घेते। इथे आपण पूर्ण गळ्याला खाचे पाडून घेतले। आता आपण दाबटीप टाकून घेऊयात। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गळ्याला दाबटीप टाकून घ्यायची। इथे आपली दाबटीप टाकून तयार झालेला आहे। आता आपण फोल्ड करून घेऊयात। आपल्याला हे आतमध्ये फोल्ड करायचं आहे। अशा प्रकारे मी आतमध्ये फोल्ड करून घेते। इथे आपला टॉपचा गळा तयार झालेला आहे। बघा, अशा प्रकारे आपण गळा तयार करून घेतला आहे। आता आपण काज बटन पट्टी जोडून घेऊयात। मी इथे 1 इंचच्या काज बटन पट्टी कट करून घेतलेल्या आहेत। इथे आपल्या काज बटन पट्ट्या जोडून तयार झालेला आहे। आता आपण मुंड्याला पाइपिंग करून घेऊयात। ज्या आपण 1 इंचच्या पट्ट्या कट करून घेतल्या आहेत त्या आपण मुंड्याला लावायच्या आहेत। आपल्याला उलट्या कापडवरती ब्लॅक कापड वरून ठेवायचं आहे। मी तर सिंगल कापडला टिप मारून घेते। मी मुंड्याला पाइपिंग जाड बनवणार आहे। तुम्ही जर मुंड्याला पाइपिंग बारीक बनवत असाल तर अर्धा इंच कापड कट करायचं आहे। मी इथं अगदी पट्टीसारखी पाइपिंग तयार करणार आहे। अशा प्रकारे आपल्याला दोघं साईडला ब्लॅक कापड जो कट करून घेतला 1 इंचचा तो लावून द्यायचा आहे। इथे आपण दोघंही मुंड्यासाठी कापड लावून दिलेले आहेत। ब्लॅक कलरच्या ज्या पट्ट्या कट केलेल्या होत्या त्या बघू शकता तुम्ही। आता आपण खाचे पाडून घेऊयात। मी इथे खाचे पाडून घेतलेले आहेत।
आता आपण जो पायपिंगचा कापड आहे तो वरच्या साईडने व्यवस्थित फोल्ड करायचा आहे. आपल्याला तो कापड डबल करून फोल्ड करून मी इथे शिवून घेतलेला आहे. काज बटन पट्टीलाही मी 1.5 इंचवरती टीप टाकून घेतली आहे. तुम्ही ओपनही करून घेऊ शकतात. इथे मी बटन लावून घेणार आहे. नंतर आता आपण साईडला टीप टाकून घेऊयात. दोघं साईडला आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. इथे मी दोघं साईडला टीप टाकून जॉईंट करून घेतलेला आहे. इथे आपला जंपसूटचा वरचा पार्ट तयार झालेला आहे. आता आपण पॅन्टीचा पार्ट जॉईंट करणार आहोत. सर्वात आधी आपल्याला 2 कापडमध्ये जी पट्टी कट करून घेतलेली आहे ती ठेवायची. बघा मी कशा प्रकारे ठेवते. आपल्याला पायपिंगसाठी अशाच प्रकारे पट्टी ठेवायची आणि वरून आपल्याला कापड जॉईंट करायचं आहे. जी ब्लॅक पट्टी ती आपल्याला डबल करून ठेवायची. आता आपण टीप मारून घेऊयात. अशा प्रकारे आपल्याला दोघंही पार्टला टीप टाकून घ्यायची. मी इथे पायपिंगसाठी दोघंही पार्ट ओपन ठेवलेले आहेत. तुम्हाला जर पायपिंग लावायची नसेल तर तुम्ही बंदही ठेवू शकतात. बघा अशा प्रकारे आपली मोठी अशी पायपिंग तयार झालेली आहे. मी इथे मोठी पायपिंग बनवून घेतली आहे. अशाच प्रकारे आपण दुसऱ्या बाजूलाही पायपिंग तयार करून घेऊयात. आपल्या जंपसूटच्या दोघंही पॅन्टींना पायपिंग लावून तयार झाली आहे. बघा अशा प्रकारे आपण दुसरी ही पायपिंग लावून घेतली आहे. बघा किती छान दिसत आहे. मी इथे मोठी पायपिंग तयार केलेली आहे. तुम्ही छोटीही करू शकता. आणि मी इथं ब्लॅक कलर यूज केलेला आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कुठलाही कलर यूज करू शकता. आता आपल्याला दोघं पार्ट ठेवून द्यायचे आणि शिलाई मारून घ्यायची. आपल्याला दोघं साईडला शिलाई मारून घ्यायची. हे बघा मी दोघं साईडला शिलाई मारून घेतलेली आहे आणि खालच्या भागालाही शिलाई मारून घेतली. हे दोघं बाजू आपल्याला ओपन ठेवायचे आहेत. मी आता इथं खालच्या साईडला लेस लावून घेणार आहे. मी इथे लेस लावून घेते. तुम्ही प्लेनही ठेवू शकता. मी इथे दोघंही बाजूला लेस लावून घेतली. आता आपण हा मधला भाग शिलाई मारून घेऊयात. आपल्याला पॅन्ट उलटी करून शिलाई मारून घ्यायची. मी इथे पॅन्ट उलटी करून शिलाई मारून घेतली. इथे आपली पॅन्ट रेडी झालेली आहे. आता आपण पॅन्टला नीट करून घेऊयात. बघा आपली जंपसूटची पॅन्ट किती सुंदर दिसत आहे आणि ब्लॅक कलरची पायपिंग देखील खूप छान दिसत आहे. आता आपण वरचा पार्ट जॉईंट करून घेऊयात. आपल्याला वरचा पार्ट जॉईंट करून घ्यायचा आहे. मी इथे शिलाई टाकून वरचा पार्ट जॉईंट करून घेतला आहे. आपल्याला दोघंही पार्ट जॉईंट करायचे. मी इथे वरून लेस लावून घेते. तुम्ही पट्टीही लावून घेऊ शकता. लेसवरती मी रेड कलरची पट्टी लावून घेते. ज्यावेळेस आपण नॉट्स टाकू त्यावेळेस धागे निघतात, म्हणून मी इथं रेड पट्टी आतमधून लावून घेते. आपल्याला ही लेस यासाठी लावायची आहे. आतमध्ये आपल्याला नॉट्स टाकायची असते. इथे आपली लेसला पट्टी लावून रेडी झालेली आहे. आता आपण लेस लावून घेऊयात. आपल्याला अगदी मधोमध ही लेस लावायची आहे. हे बघा अशा प्रकारे लेस लावून घ्यायची आणि आपल्याला आजूबाजूला लेसच्या आजूबाजूला टीप टाकायची आहे. मध्ये बिलकुल नाही. मध्ये आपल्याला नॉट्स टाकायची असते. नॉट्स ही ॲडजस्ट करण्यासाठी टाकायची असते. मी इथे लेसवरती टीप टाकून घेतली आहे आणि मध्ये आजूबाजूला आपण टीप टाकून घेतली. मधला भाग आपण ओपन ठेवलेला आहे. मी इथे आता
गोल्डन कलरची नॉट्स टाकून घेते. तुम्ही नॉट्स घरीही बनवू शकता. मी ते सेफ्टी पिनच्या साहाय्याने नॉट्स टाकून घेते. मधला भाग ओपन ठेवल्यामुळे आपले नॉट्स लवकर जाते. मी इथे लेसचा यूज केलेला आहे. तुम्ही प्लेन कापडचाही यूज करू शकता. हा जंपसूट लहान मुलींना खूप छान दिसतो. अशा प्रकारे मी जंपसूटमध्ये नॉट्स टाकून दिलेली आहे. इथे आपले नॉट्स टाकून तयार झालेली आहे. आता आपण सेफ्टी पिन काढून घेऊयात आणि साईडला ठेवून देऊयात आणि जी नॉट्स टाकलेली आहे ती व्यवस्थित करून घेऊया. आपल्याला ही नॉट्स ॲडजस्ट करण्यासाठी टाकायची असते. मी हा जंपसूट बॅक साईडला बटनांचा बनवला आहे. तुम्ही फ्रंट साईडला बटनही घेऊ शकता. आता आपण ॲडजस्ट करून बघूयात. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ॲडजस्ट करायची असते. आपल्याला ही नॉट्स थोडी मोठी ठेवायची असते जेणेकरून नॉट्सची गाठ मारता येईल. हे बघा, अशा प्रकारे थोड्या चुन्या आल्या पाहिजे. आता आपण इथे गाठ मारून घेऊयात ॲडजस्ट करून. मी इथे बो लावून घेतलेला आहे. बोवरती मी व्हाईट कलरचा स्टोन लावून घेते. इथे मी व्हाईट कलरचा स्टोन चिपकवून घेतलेला आहे. बघा किती सुंदर दिसत आहे. अशा प्रकारे आपल्या साध्या सरळ आणि प्लेन कापडपासून बनवलेला आकर्षक आणि फॅशनेबल बेबी जंपसूट तयार झालेला आहे. तुम्हाला जर आमचा जंपसूटचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लासला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला देखील प्रेस करा. म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील.